नमस्कार सर. नमस्कार. आपण ज्योतिष विषयक बरेच यापूर्वी पण मार्गदर्शन केलेलं आहे, आताही करताय. तर मला आपल्याला एक विचारायचं होतं की आता जे 10वी-12वी पास होऊन गेलेले जे काही विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत, त्यांना आपला ॲस्ट्रॉलॉजीचा बेस घेऊन त्यांना त्यांच्या करिअर करिअरच्या दृष्टीनं कितपत त्याचा उपयोग होऊ शकतो किंवा कशा प्रकारे त्यांना तुम्ही मार्गदर्शन कराल ते जर आम्हाला सविस्तर सांगा. 10वी-12वीचे जे पालक आहेत, ज्याचा आजचा रिझल्ट लागलेला 10वी-12वीचा, ते पालक मुलांना घेऊन करिअर काउन्सिलिंगसाठी येतात. तर त्यांचा मुख्य 10वीवाले जे पालक आहेत 10वीचे पास झालेले मुलांचे, त्यांना असं विचारायचं असतं की मुलाला आर्ट्सला किंवा मुलीला आर्ट्सला, कॉमर्सला का सायन्सला अशा दृष्टिकोनातून ॲडमिशन घ्यावी. तर त्यांच्या पत्रिकेच्या ग्रहानुसार मी त्यांना सांगतो की यांना आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स जे सुटेबल असेल त्याप्रमाणे सांगतो. आणि मग त्याच्यानंतर जे 10वीचे मुलं ते पासआउट झाल्यानंतर त्यांना 12वीच्या नंतर म्हणजे त्यांना विशेष करून काही लोकांना इंजिनिअरिंगला जायचं असतं, काही मेडिकलला जायला लागतं, काही लोकांना अजून त्याच्यामध्ये काही दुसरा सब्जेक्ट घेऊन पुढे स्पेशलायझेशन करायचं असतं. तर ते पण 12वीच्या विद्यार्थ्यांना मी त्यांच्या आधारावर, म्हणजे त्यांचं ऑलरेडी सायन्स, आर्ट आणि कॉमर्स हे फिक्स झालेलं असतं 12वीपर्यंत. त्याच्यानंतर मग आता उदाहरणार्थ कॉमर्सवाल्यांना BBA करायचे का BCom करायचे का CA करायचं फाउंडेशन का CS फाउंडेशन करायचं, विषय वेगवेगळ्या गोष्टी ब्रँचेस आपण तयार होतात त्याच्यानंतर. तर ते कुठल्या त्याला योग्य आहे त्या प्रकारे मी मार्गदर्शन करत असतो. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला एक सांगतो की जे तुम्ही करिअर चूज करता त्याचा संबंध पण तुमच्या इन्कमशी असणं गरजेचं आहे. आता याचं तुम्हाला 2 उदाहरणामध्ये मी विश्लेषण करून सांगतो की माझ्याकडे 10th पास झालेला एक मुलगा आला होता, त्याला 96% मार्क होते. त्यांना विचारलं त्यांच्या पालकांनी की ह्याला कुठे ॲडमिशन घेऊ आम्ही. तर मी त्यांना सांगितलं तुम्ही कॉमर्स चूज करा, त्याच्या पत्रिकेनुसार याला कॉमर्स फॅकल्टी खूप चांगली आहे. परंतु कुठली व्यक्ती 96% मार्क मिळाल्यानंतर त्यांना असं वाटतं आपला मुलगा पुढे इंजिनियर व्हावा, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग करून पुढे जावा किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांनी काहीतरी चांगलं काम करून दाखवावं. कॉमर्स म्हणजे थोडंसं त्यांना डावं वाटतं. त्यात झालं तसंच मी त्यांना कॉमर्स घ्या सांगितलं, परंतु त्यांच्या पुढे विचार बदलला आणि त्यांनी मुलाला 11वी-12वी चांगल्या कॉलेजमध्ये सायन्समध्ये टाकलं 11वीच्या. तर त्या मुलाला वाईट संगत लागली पुढे आणि त्याच्यानंतर तो जवळपास 2 वर्ष डिटेंडच होताला. 96% मार्क मिळाला मुलगा, योगायोगाने म्हणा किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा की त्याचे ग्रहमान त्याला साथ देणारे नव्हते त्या फॅकल्टीमध्ये, म्हणून म्हणा की त्याच्यामुळे तो डिटेन झाला 2 वर्ष. आणि 2 वर्षानंतर घरच्यांना असं वाटलं की काहीतरी त्यांच्या मनामध्ये आलं की आपण कुठेतरी विचारलं होतं, करिअर काउन्सिलिंग केलं होतं, त्या व्यक्तीने सांगितलं होतं की ह्याला कॉमर्सच योग्य आहे, का त्याला परत रिव्हिजिट करू नये. म्हणून ती लोकं आली. मी त्यांना म्हणलं की कॉमर्स साईड जी होती याच्या दृष्टिकोनातून योग्य होती, अजूनही वेळ गेली नाही. त्यांनी 11वीला कॉमर्सला ॲडमिशन घेऊन पुढे त्याचं करिअर त्यांनी आखावं. तर त्यांनी परत 11वीला ॲडमिशन कॉमर्सला घेऊन त्यांनी त्या मुलाने मात्र त्याच्या पुढे चांगलं करिअर ठेवलं आणि तो आज CA झालेला आहे. म्हणजे तुमचा पत्रिकेचा प्रोफेशनचा खूप संबंध असतो, परंतु मी तो एकंदर इन्कमच्या दृष्टीने पण पाहतो की जे प्रोफेशन त्यांनी आहे त्याला सूट होते, परंतु ते इन्कम म्हणून मिळवून देणार आहे की नाही. त्याच्यातलं एक उदाहरण सांगतो की एक LLB जो झालेला व्यक्ती आहे तो माझ्याकडे आला, वकील होता. तो म्हणला की माझी 3 वर्ष झाली अजून प्रॅक्टिसच चालत नाही काही. तर मी त्याला म्हणलं की तुझी पत्रिका तर ही हॉटेल लाईन, हॉटेल बिझनेसमध्ये चांगली आहे, तर तुझा हा मेन सोर्स असू शकत नाही LLBचा, की त्याच्यातून तुला इन्कम कमीच होणार आहे. तर हॉटेल लाईन जेव्हा तू घेशील त्यावेळेस तुझं इन्कम वाढेल. आणि 2-3 वर्ष अशी गेली असतील. त्याच्या आजीनी नातवाला एक दुकान म्हणून रस्तापेठेमधलं त्याला भेट त्याच्या नावावर केलं होतं. तर त्यांनी ते पहिल्यांदा जे चालवत होते ते हॉटेलवालेच होते. यांनी त्यांच्याशी 3 वर्षाचा करार आधी चालू होता, तो संपल्यानंतर त्यांनी स्वतःचं हॉटेल चालू केलं. आज त्याच्यामध्ये त्याचं इन्कम जास्तीत जास्त हॉटेलमधनंच येतं, प्रॅक्टिसमधनं काहीच फारसं येत नाही. तर हा झाला तुमचा प्रोफेशन जो तुम्ही चूज केलेला आहे आणि इन्कमचा निगडीत ते प्रोफेशन पाहिजे. म्हणजे पहिलं झालं तुमचं करिअर कुठल्या साईडला झालं पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही जे काही प्रोफेशन किंवा स्पेशलायझेशन करणार आहे
की आपल्याला इन्कम देणार आहे की नाही, त्याच्याशी पण आपण बघितलं पाहिजे. तर या दृष्टिकोनातून माझा सतत अभ्यास चालू असतो. त्याच्यामध्ये जे आत्तापर्यंत उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डिफेन्समधले काही कोर्सेस आहेत, IT मधले काही नवीन नवीन कोर्स आलेले आहेत, याचा अभ्यास करूनच मी मुलांना गाईड करत असतो. त्यामुळे हे मार्गदर्शन त्यांना उपयोगी पडतं. आणि माझ्याकडे जो डेटा आहे तो CA, इंजिनियर्स, वेगवेगळ्या क्षेत्रामधले आत्तापर्यंत 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, म्हणजे मी जी प्रॅक्टिस करतो 25 वर्षापेक्षा जास्त, त्या कारकिर्दीमध्ये जी लोक सक्सेसफुल झाली त्या प्रोफेशनमध्ये, म्हणजे ते प्रोफेशन त्यांनी घेतलं आणि परत त्यांना इन्कमचा पण लाभ झालेला आहे, अशा लोकांना मी सक्सेसफुल मानेन. अशा लोकांची जी पत्रिकामधले जे घरमान आहे ते आता 10वी-12वीच्या मुलांमध्ये पडताळून पाहणे किंवा जे ग्रॅज्युएट आहेत त्या व्यक्तींच्या मध्ये पडताळून पाहिल्यानंतर त्यांचा सक्सेस रेट चांगला असू शकतो. म्हणून माझ्या मते ॲस्ट्रॉलॉजीने जर करिअर काउन्सिलिंग केलं तर त्याच्यात निश्चित तोटाने उलटं एक गायडन्स म्हणून पालकांनी बघायला पाहिजे असं मला वाटतं. खूप खूप मौलिक अनुभव आपण सांगितलं आम्हाला, त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. विद्यार्थ्यांना याचा निश्चितच आपल्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. धन्यवाद.